जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आजचा दिवस शनिवारचा, म्हणून हनुमंतांचा अभंग निरूपणासाठी घेतला असं नव्हे, ते एकूण चरित्राचा विचार करता त्याच्याशी योग्य असलेला या दृष्टीनं हनुमंतांचा अभंग घेतला। कारण सर्वच जण कीर्तनाचे रसिक आहेत आणि सर्वांना माहिती आहे की मॅचिंग फक्त कपड्यामध्येच असावं लागतं असं नाही, कीर्तनातही असावं लागतं। आणि ज्या कीर्तनकाराला मॅचिंग जमलं नाही तो दुसऱ्या क्षणी नापास ठरवला जातोच। वास्तुशांती निमित्त कीर्तन ठेवलं आणि जर लंका दहनाचं चरित्र लावलं तर दुसऱ्या मिनिटाला बुवा फेल। या चरित्राचा हा दिवस आहे काय? वास्तुशांतीसाठी म्हणून बुवाला बोलवावा आणि कोणाचे हे घर संसार हा कोणाचा, येथे कळी काळाचा भरवसा काय आहे? ही LICची पॉलिसी सांगायची काही गरज होती का? ते सगळ्यांनाच माहिती आहे कळी काळाचा भरवसा काय आहे। त्या विषयाला योग्य असं समर्पक पूर्वरंगाचं रूप मांडावं लागतं। तेव्हा आजच प्रार्थना अशी करतो की आज आणि उद्या असे 2 दिवस मिळून सावरकर चरित्र आहे। या दृष्टीनं पूर्वरंग फक्त आजच आहे, उद्या चरित्र टू बी कंटिन्यूड टुमारो। पूर्वरंगाला वेळ नाही। अर्थात आता सावरकर चरित्राबद्दल फार काही मी नवीन सांगेन असं नाही, तुम्हाला ते आता इतकं पाठ झालंय की मध्ये मी थांबलो तर बहुतेक पुढचं तुम्हीच पूर्ण कराल। पण तरी सुद्धा काही महत्त्वाच्या टप्प्यांना स्पर्श करून आपण पुढे जाऊ। याच नागपुरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सावरकर चरित्रावर कधी 3 दिवस, कधी 5 दिवस, कधी 7 दिवस अशी सुद्धा कीर्तनं झालेली आहेत। तेव्हा 7 दिवसाचं चरित्र कॉम्प्रेस 2 दिवसात मला संपवायचं आहे। या दृष्टीने विचार करता कीर्तन आहे म्हणून निरूपणाचा अभंग घेणं आवश्यक आहे, किंचित निरूपण होणं आवश्यक आहे। इतक्या पुरतच निरूपण करतो आणि लगेच चरित्र भागालाच प्रारंभ करतो। अभंगाचे शब्द सर्वांपर्यंत पोचले आहेत। पुन्हा एकदा नक्की म्हणतो, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा, अहो शूर आणि वीर स्वामी कार्yi तू सादर, तुका म्हणे रुद्रा म्हणे अंजनीच्या कुमरा, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता। पहिल्या ओळीचा अर्थ सांगायची आवश्यकता नाही। शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, या ठिकाणी संतांचे मुकुटमणी तुकोबाराय हनुमंतांच्या चरणी अभिवादन करतायत आणि अशासाठी अभिवादन करतायत, त्यांना प्रार्थना करतायत की हनुमंता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा। हनुमंता मला सुद्धा तुमच्यासारखं श्रेष्ठ भक्त बनायचंय हो। तेव्हा भक्तीच्या नक्की वाटा कशा असतात, काय असतात, त्याच्यावरनं वाटचाल कशी करतात, तुम्ही आम्हाला शिकवा, तुम्ही आम्हाला सांगा। आपल्याकडचे संत भाग्यवान आहेत, कारण ते मार्गदर्शन अशाकडेच मागतात ज्यांनी ते केलंय। पुढच्या कालखंडात आम्हीच असे गलथान निघालो की ज्यांनी जे केलंच नाही त्यांच्याकडे त्याचं मार्गदर्शन घ्यायला आपण सतत जातो। उपासनेनं काही मिळतं का याच्यावरच्या टॉक शोला आलेले 100% लोक उपासना न केलेलेच असतात। पुनर्जन्म आणि पूर्वजन्म असतो का
याच्यावरच्या टॉक शो साठी आलेली माणसं मागल्या वर्षी ते स्वतःच काय बोलले ते त्यांना आठवत नाहीत, इतके महामूर्ख असतात. ज्यांना स्वतःला सुद्धा मागची स्मृती नाही, ज्यांना अध्यात्माची कोणतीही बैठक नाही, अशा अनेक पढत मूर्खांच्या मागे त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण धडपडतो. हाच आमच्यातला आणि संतांमधला फरक आहे. मार्गदर्शन त्याच्याकडून घ्यावं ज्याला त्या विषयातली गती प्राप्त झाली आहे. हनुमंता तुम्ही आम्हाला सांगा, नाही तर आपल्याला नेत्ररोग झाला, एका जागी 2 माणसं दिसायला लागली, आपण डॉक्टरकडे जावं. डॉक्टर त्रास होतोय हो, एका ठिकाणी 2 माणसं दिसत आहेत. आणि अशा वेळेला डॉक्टरनी विचारावं, तुमच्या तिघांपैकी हे कोणाला होत आहे? मग आपल्याला समजावं डॉक्टरला एका ठिकाणी 3 दिसत आहेत, इथे न गेलेलंच बरं. माझ्यापेक्षा बरा असावा ना कोणी. काय भक्तीच्या त्या वाटा, महत्वाचा असा शब्द या ठिकाणी आहे. भक्तीची वाट असा एकवचनी शब्द प्रयोग नाही केला. भक्तीच्या त्या वाटा, कारण 9 भक्ती आहे, 9 वाटा आहेत. आणि तसं पाहिलं तर हनुमंत या 9ही वाटांमध्ये यशस्वी झालेले आहेत. तुम्हा आम्हाला आपल्या आयुष्यामध्ये 1 वाट त्यातली जमली तरी खूप आहे. पण हनुमंताने भगवंतांचे गुणानुवाद श्रवण भक्तीनं आत्मसात केले असतील का? असतीलच. कारण अंजनी मातेनं जिथे भगवान शंकरांची तपस्या केलेली होती तिथे बालवयामध्ये भगवंतांच्या कथा आईनं त्याला सांगितल्या नसाव्यात, हे शक्यच नाही. अगदी रामचरित्र नसेल पण शिवचरित्र तर त्यांनी ऐकलं असेलच. या दृष्टीनं श्रवण भक्ती केली का? केली. आपल्याला सूत्रबद्ध पुढे जायचं असल्यामुळे फार विस्तार नाही करत. कीर्तन भक्ती हनुमंतांनी केली का? आमच्यापेक्षा चांगली केली. कारण आम्ही रामाचं कीर्तन जास्तीत जास्त रामभक्तांसमोर करतो. मारुती राय एकमेव असे समर्थ आहेत ज्यांनी रामाचं कीर्तन रामाच्या शत्रू समोर करून दाखवलं, लंकेत जाऊन करून दाखवलं, रावणासमोर करून दाखवलं. आणि रावणाच्या दरबारात रावणाच्या मंत्रिमंडळासमोर रावणाला हीन ठरवून त्या ठिकाणी रामाचं गुणगान करून दाखवलं. अरे माझ्याच नगरीमध्ये येऊन मला नीच ठरवतोस, कशाच्या जीवावर एवढी मिजाज करतोस? कोण आहे तुझा एवढा मोठा पाठीराखा? तेव्हा राम शत्रूच्या घरात उभं राहून हनुमंत गाऊ शकतात, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम आनंदाचे आनंदाचे धाम त्याचे गाऊबाचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे. शिवाचा आराम भक्त पूर्ण काम रे, शिवाचा आराम शिवाचा आराम शिवाचा आराम रे, भक्त पूर्ण काम रे. मुक्त योगी जन गाती मुक्त योगी जन गाती दया ही निष्काम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे.
स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे 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 विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम मिथ्या ते अनेक रे सत्य राम एक रे मिथ्या ते अनेक रे सत्य राम एक रे सत्य राम एक रे कृष्ण विष्णु जगन्नाथ कृष्ण विष्णु जगन्नाथ एक हा विवेक रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे हो विश्वाचा विश्राम विश्वाचा विश्राम विश्वाचा विश्राम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। नेहमी जय जयकार करताना काय करावं? महाराज की जय असा जय जयकार करावा, म्हणजे अवसान सापडतं. नुसतं जय म्हणायला गेलं की उचकी लागल्यासारखं होतं. गोपालकृष्ण महाराज की जय, त्यामुळे ते दुर्बळी येतं. महाराज की जय असा जय जयकार आपण करणं हे राष्ट्रभाषेला अभिवादन आहे. कारण मराठीमध्ये महाराज की जय असा शब्द प्रयोग होत नाही. मराठीमध्ये महाराजांचा विजय असो असा शब्द प्रयोग होतो. महाराज की जय हो हा हिंदी शब्द प्रयोग आहे. आणि हिंदी तुम्ही आम्ही सर्वांनी मनापासून स्वीकारलेली राष्ट्रभाषा आहे. या दृष्टीनं गोपालकृष्णांचं नाव असो, रामचंद्रांचं नाव असो, पंढरीनाथाचं नाव असो, ते सर्व सिंहासनाधिष्ठित आपण केले आहेत. या दृष्टीने ते महाराज आहेतच. तेव्हा नेहमी विमानाला सुद्धा छान उड्डाण करण्यासाठी जसा रनवे आवश्यक असतो, तसं नुसतं जय म्हणण्याऐवजी गोपालकृष्ण म्हटलं की महाराज की जय इथपासून त्याला पकडायचं, म्हणजे त्याला एक दणदणीतपणा प्राप्त होतो. बघा बरं प्रयोग करून. राजाधिराज रामचंद्र महाराज की, तेव्हा ढम वाजवायचं. गोपाल कृष्ण पंढरीनाथ भारत माता की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. का ओरडायचं कळलं म्हणजे मग त्रास होत नाही. कारण अलीकडच्या काळात सुद्धा राज्यसभा, विधानसभा, लोकसभा आवाजी मतदानावर चालतात. तेव्हा ज्याचा आवाज दणदणीत त्याचे गहू सुद्धा खपतात. आवाज दुबळा ठेवला तर हुलगे सुद्धा खपायचे नाहीत. हा एक. आणि दुसरा विषय, जेव्हा आपण क्रिकेटच्या स्टेडियममध्ये बसतो, सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यावर सुद्धा एखादी मॅच खेळतो, ती सगळ्या मित्रांची मॅच बघायला आपण जातो. आणि जेव्हा त्या सचिन तेंडुलकरकडनं एखाद्या चौकाराची अपेक्षा असते, तेव्हा सगळं मैदान त्याच्या नावाचा गजर करायला लागतं. का करता गजर? अगदी लहान पोर सुद्धा सांगतं, अहो असं ओरडलं ना की त्यासाठी आवश्यक असणारी शक्ती त्याला प्राप्त होते. त्याचा आत्मविश्वास दुणावतो, त्याचा आत्मविश्वास अधिक प्रबळ होतो. मग हा नियम जर क्रिकेटसाठी असेल तर हा नियम परमार्थासाठी का नको?
मला माझ्या प्रभू रामचंद्रांच्या एखाद्या प्रभावी किरणाचा प्रभावी प्रत्यय या सृष्टीमध्ये जर अपेक्षित असेल तर त्या रामनामाचा गजर मी जेवढा दणदणीत करीन तेवढा तो प्रत्यय यायला सुलभ होणार आहे, त्याच्या मागची शक्ती वाढणार आहे. अशी कल्पना एकदा केली की सचिनच्या नावे, सिनेमातल्या नटांच्या नावे हा जो आपण गजर अधूनमधून त्यांच्या शक्तीसाठी करत असतोच, तो किमान भगवंताच्या शक्तीसाठी पुन्हा एकदा मनापासून होईल. काय असतं, आपल्याकडची मुलं सगळी लॉजिक शिकायला लागल्यामुळं फार त्रास देऊ लागली आहेत. आम्हालाच सांगतात, ओरडून कोणाला बोलवावी लागते? जो लांब असतो त्याला. ईश्वर माझ्या हृदयातच आहे, त्याला ओरडायची काय गरज? म्हटलं कर्म तुझं. अरे वेड्या, परमेश्वराच्या नामाचा गजर देवाला ऐकू जावा म्हणून करायचा नसतोच. संत शिरोमणी तुकोबाराय सुद्धा त्यांच्या गाथेमध्ये सांगतात, देवाचा गजर का करतात? पिटू भक्तीचा डांगोरा, पिटू भक्तीचा डांगोरा. कशाला? देव बाहेर आहे म्हणून. कळी काळासी दरारा, तुका म्हणे करू जय जयकारा आनंदे. देव शत्रूच्या मनामध्ये भीती उत्पन्न करण्यासाठी गजर असतो. ते एवढे मोठे टाळ वाजवायचे असतात, ते देवासाठी नाही तर कुटाळाच्या कानात काही शिरावं म्हणून टाळ असतात. म्हणून ते 2 किलो वजनाचे असतात, ज्याचा आकार बघूनही कुटाळ थांबतो. काही गोष्टी हेतुपुरस्सर केल्यात हो, त्याचं उत्तर माहीत असलं की मग प्रश्न येणार नाही. असो, विषय पटकन पूर्ण करूया. कीर्तन भक्ती केली का? केली. आपण सुद्धा कीर्तन भक्ती करायला हरकत नाही. अर्थात प्रत्येक वेळेला रावणासमोरच जायची गरज नाही. अलीकडच्या काळात नको इतकं पुढचं शिकलेली आपली मुलं सुद्धा तशी रावणच आहेत. तेव्हा त्यांच्यासमोर आपल्या संस्कृतीचं मोठेपण त्यांना पटवून देणं हे सुद्धा मारुतीचंच कीर्तन कार्य आहे. कीर्तन म्हणजे प्रत्येक वेळेला आर्यासाकी दिंडी घेऊनच तुम्ही गायलं पाहिजे असं नाही. भगवंताच्या कीर्तीचे गायन याला कीर्तन असे म्हणतात. आपल्या भगवंताच्या लीलांच्या अभिनव कीर्तीचं गायन म्हणजे कथन जरी त्यांच्या समोर केलं आणि त्यांच्या मनामध्ये भारतीय संस्कृतीबद्दलचा नितांत आदर उभा केला तरी सुद्धा आपल्याला कीर्तन भक्ती जमली. असो, तिसऱ्या भक्तीकडे जाऊ. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. हनुमंतांनी नामस्मरण भक्ती केली का? अखंड नाम गायनासाठीच त्यांची प्रसिद्धी आहे. पादसेवनम, त्यांनी भगवंताची सेवा केली का? नक्की केली, माहितीच आहे. अर्चनम, त्यांनी भगवंताची पूजा केली का? जेव्हा जेव्हा जसं जसं शक्य आहे तशी तशी यथाशक्ती पूजा केली. आपुल्या शक्तीनुसार पूजावा परमेश्वर, पण पूजू नयेच हा विचार कोठेही नाही. आपापल्या शक्तीनुसार आपापल्या योग्यतेप्रमाणे त्यांनी पूजा अर्चा केली. अर्चनम, पुढे वंदनम. वंदनम या शब्दाचा अर्थ फक्त नमस्कार करणं ही क्रिया नाही घ्यायची. तो सर्वांच्या भोवती नम्र राहिला का? त्याचं बोलणं, त्याचं वागणं सर्वाभोवती नम्रतेचं होतं का? त्याचा अर्थ वंदनम. म्हणून आपल्याला आश्चर्य वाटेल, रावणाच्या समोर जाऊन उभं राहताना सुद्धा त्यांनी आधी वंदन केलंय, मग प्रतिवाद केला की रावणा, तुझ्यामध्ये सुद्धा तप आहे, तू सुद्धा एक तपस्वी आहेस, तुझ्यामध्ये सुद्धा काही तपश्चर्येचं तेज आहे, ज्याला वंदन करणं आवश्यक आहे. उद्धटासारखं 2 हात मागं करून उभं राहायचं. ओळखलं का आम्हाला? तू कोण? ओबामाचा बाप लेका, तुला ओळखायला कोण? ओबामाला ओळखत नाही जग अजून. ओळखलं काय मला? हात जोड. साधी नम्र वृत्ती आपली असत नाही महाराज. सर्वाभूती वाचेने आणि क्रियेनेही नम्रता हा वंदन भक्तीचा विषय असतो. तसे हनुमंत आहेत का? सर्वांपडचे आहे. फक्त अवघड आहे ते पुढचं गणित आहे. हनुमंतांनी भगवंताचं दास्य केलंय, तिथे मात्र आपला मागे पाय आहे. कारण दास्य या शब्दामध्ये देवाची सेवा नसते करायची, देवाचं काम करायचं असतं. आणि देवाचं काम करायचं असेल तर ते काम यावं लागतं.
माझे मित्र डॉक्टर आहेत, ते सर्जन आहेत, म्हणजे ऑपरेशन करणारे सर्जन. सर्जनशील या अर्थी सर्जन नाही. ते दिवसाला 10 ऑपरेशनं करतात. त्यामुळे त्यांचं डोकं भणभणतं. रात्री देवळात दर्शनाला येतात. मी नेमका देवळात शेजारी राहतो. माझा कर्मभोग आहे का आफळे? आहे. आफळे एखादं छान गाणं म्हण, बरं वाटेल. मी गाणं म्हटलं, डॉक्टरला बरं वाटलं. हे मी काय केलं? सेवा. डोक्याला मालिश करून देणं, पाठ चोळून देणं, पाय दाबून देणं, काय सेवा. सेवा सोपी आहे, पण दास्य म्हणजे काय? देवाचं काज करणं म्हणजे काय? प्रत्यक्ष त्याचं काम करून त्याला आराम देणं म्हणजे दास्य. मी जर डॉक्टरला म्हटलं तुला 10 ऑपरेशनं केल्यामुळे त्रास होतोय का? त्यातली 5 ऑपरेशनं मी करतो उद्या. आफळे बुवा, मला हॉस्पिटल बंद करावं लागेल. नाही का, तू तिथे येऊन काय करणार? तुला येतं का काही ऑपरेशनमधलं? हां, ऑपरेशनच्या टेबलवर घेतला की माणूस निम्मा मेलेला असतो. डॉक्टर जपून करा ऑपरेशन, माझं पहिलंच ऑपरेशन असं तो म्हणत असतो. मी डॉक्टरला म्हणलं तू काय काळजी करतोस? मी त्या पेशंटला सांगेन ना, घाबरू नकोस, माझंही पहिलंच ऑपरेशन आहे. तो तिथंच मरेल डॉक्टर, तिथंच मरेल, तो तिथंच मरेल. आपले डॉक्टरची सेवा सोपी आहे, पण काज करायचा असेल तर त्याच्या कृतीतलं काही आपल्याला यावं लागतं आणि ते करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. एवढे कष्ट घ्यायची सामान्य माणसाची तयारी नसते. त्यामुळे तो इयत्ता 6वी पर्यंत अर्चन भक्ती करतो आणि थांबतो. दास्य भक्ती अवघड आहे. हनुमंतांनी जन्मभर असं कार्य केलंय, ज्या योगे रामाचं कार्य सुकर होईल, सुलभ होईल अशा तऱ्हेनं मदत करणं. परमेश्वराची 3 कामं आहेत महाराज. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. समाजातले जे साधू असतील, म्हणजे जे समाजाला मदत करायला तत्पर असतील ते साधू, अशा साधू जणांना सांभाळणं. आज मला आनंद वाटला की आपण जी आरती जमा करतोय ती अशा साधू कार्य करणाऱ्या संस्थांसाठी दिली जाते. हा खूप आनंदाचा विषय आहे. किंबहुना देवाची आरती किंवा देवाची दानपेटी याचा अर्थ हाच आहे. आपण देवासाठी द्यायचं, म्हणजेच देवाचं कार्य जे जगात करतात त्यांच्यासाठी द्यायचं, हाच अर्थ असतो. पण दुर्दैवाने पुढच्या काळात दानपेट्या भरल्या, त्याचे दागिने झाले, दागिन्यांनी खोल्या भरल्या, हिंदू समाज कंगाल राहिला. दागिन्यांच्या खोल्या सरकारला सापडल्या, आम्हाला अश्रूसुद्धा सापडायला योग्य नाहीत. दुर्दैवाने दागिन्यांनी देव मडला, पण आपला समाज दारिद्र्यामध्ये खितपत पडलेला वर काढायचा एवढा प्रयत्न झालाच नाही. रडणं खूप झालं, यांच्याकडे खूप पैसा आहे हो, यांच्याकडे खूप पैसा आहे हो. काय थापा मारता, हिंदूंच्या देवस्थानामध्ये सुद्धा प्रचंड पैसा आहे, फक्त तो धर्मासाठी वापरायची त्यांना अक्कल नाही म्हणून हिंदू मार खातात. दुसरा काहीही त्याला उत्तर नाही आहे, त्यांना ती दृष्टी नाही. आज बाकी सगळे समाज एक विशिष्ट नियोजन करून भारताचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतायत आणि दुर्दैवाने 1-2-4 बोटावर मोजणे इतकं धार्मिक नेतृत्व सोडलं तर बाकी धार्मिक नेतृत्वाला पुढच्या काळाचं नियोजनच नाही आहे डोक्यात. ते आहे त्याच्यातच खुश आहेत. आणि असे बहुसंख्याक धर्मगुरू हिंदूंनाच का दिले ही आमची देवापाशी तक्रार आहे. बाकीच्यांना एवढी दूरदृष्टी असणारी माणसं तुम्ही देता, हनुमंतांसारखी दूरदृष्टी का नाही आमच्या माणसाला? ज्यांनी रामचंद्रांचं दास्य स्वतः तर केलंच, पण असंच दास्य करणारा सुग्रीव उभा केला. 18 पद्मवानर उभे केले. विनाशायच दुष्कृतांसाठी 18 पद्मवानरांची फळी उभी करून दाखवली. आणि अधिक धर्मसंस्थापनार्थाय. जर रावणासारखा राक्षस आपला राजधर्म चुकत असेल तर त्या धर्माला पुन्हा सद्धर्माकडे आणायचा प्रयत्न करणं, हे धर्मसंस्थापनेचंही कार्य केलं. आणि या दृष्टीनं पाहाल तर आपले सर्व संत हे नुसते देवाचे भक्त नाही आहेत, दास आहेत. कारण धर्मसंस्थापना, माणूस चुकत असेल तर त्याला योग्य रस्त्याला आणणं, अर्जुन चुकत असेल तर त्याला गीता सांगून योग्य रस्त्याला आणणं, हेही भगवत कार्य आहे ना. आता प्रत्येक वेळेला अर्जुन चुकल्यानंतर कृष्णानेच यावं का? आज का अर्जुन, कल का अर्जुन?
परसो का अर्जुन? प्रत्येक वेळेला त्यांनीच यावं. छा, कशासाठी? ज्ञानेश्वर माऊली सांगतात आताचे अर्जुन 60-60 लाख आहेत. तेव्हा एकच होता. महाराष्ट्रामध्ये भ्रमलेले 60 लाख लोक जर अर्जुनासारखे असतील तर कृष्णा तू आराम कर, तुझी गीता मी सांगतो. याला म्हणायचं दास्य. ती गीता मी सांगतो, मी प्रत्येकाच्या कानी कपाळी हा संस्कार करतो आणि त्या योगे पुन्हा एकदा भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाने प्रभावित असलेला प्रचंड समाज उभा करून दाखवतो. म्हणून ज्ञानेश्वरांना उपमा ज्ञानियांचा राज, ज्ञानियांचा राजा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव. ज्ञानदेवांचं घरातलं नाव ज्ञानेश्वर असं आहे. या कार्यानंतर लोक त्यांना ज्ञानदेव म्हणायला लागले, देवाचं कार्य जमलं म्हणून. म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा राजा गुरु महाराज. हो ज्ञानियांचा म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. हो ज्ञानियांचा राजा राजा गुरु महाराज. तुका म्हणे नेणे युक्तीची खोली. तुका म्हणे नेणे, तुका म्हणे नेणे, तुका म्हणे नेणे. तुका म्हणे नेणे युक्तीची खोली. म्हणून ठेविली, म्हणून ठेविली, म्हणून ठेविली पायी डोई, पायी डोई. हो ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. हो ज्ञानियांचा राजा राजा गुरु महाराज. हो गुरु महाराज. हो गुरु महाराज. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणायचं ठरलंय. माऊली ज्ञानेश्वर. एकदा सवय लागून गेली की लागेल, वेळ लागेल थोडीशी. पण दास्य या शब्दाचा अर्थ हा आहे बरं. म्हणून प्रार्थना अशी करेन की जे जे ज्ञानेश्वरी वाचतात, जे जे दासबोध वाचतात, ज्यांना त्याच्यावरती थोडंसं निरूपण करायची क्षमता आहे,
अशा अनेकांनी आपापल्या क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता जिथे जिथे अशा तऱ्हेच्या उपासना बंद पडल्या ती क्षेत्र शोधावीत, तिथपर्यंत जावं आणि त्या बिचाऱ्या जनांना जे या सांस्कृतिक धारेपासून तुटले आहेत त्यांच्या कानापर्यंत ही ज्ञानेश्वरी, गीता, दासबोध या सगळ्या गोष्टी आपण पोचवाव्यात, म्हणजे सुद्धा काही प्रमाणात दास्यभक्ती झाली असो. शेवटची भक्ती सख्य भक्ती, परमेश्वराशी मैत्र करायचंय. म्हणजे नक्की काय करायचं हो? आपण इतकं भगवंताचं काम करावं की आपण म्हणावं मी देवाचा दास आहे, पण भगवंतानी म्हणावं हा माझा मित्र आहे. इतकं भगवंताचं आपण आवडतं व्हावं, हा अर्थ दास्य भक्ती आणि पुढच्या सख्य भक्तीचा. आणि शेवट आत्मनिवेदन भक्ती, सर्वस्वानी भगवंताला समर्पण होणं. हे केलं का हो हनुमंतानी? अहो त्यांना जमलं म्हणून तर रामप्रभूंना सुद्धा देवच म्हणतात आणि त्यांच्या दास हनुमंतांना सुद्धा देवच म्हणतात. इतकं हे भक्त आणि देव स्वरूपाचं एकरूप मिलन फारसं नंतर कुठे दिसत नाही. अर्जुन भगवंताचा मित्र असेल, उद्धव भगवंताचा दास असेल, पण म्हणून अर्जुनाची किंवा उद्धवाची देवमूर्ती अशी कल्पना करून कोणी पूजा नाही करत. पण भक्त या मालिकेमध्ये जाऊन पुढे दास्य भक्ती करून त्याच्या पुढे सख्य भक्ती करून आता भगवंत स्वरूपच हनुमंत, ही अवस्था फक्त हनुमंतांनी प्राप्त केलेली आहे. म्हणून नवही भक्ती ज्यांना जमल्या अशा हनुमंतांना तुकोबा आग्रहाने विचारतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या. एका शब्दाचा फक्त अर्थ पूर्ण करतो म्हणजे अभंग संपला. तो शब्द म्हणजे सुभटा. मारुती काय ब्राह्मण आहेत? इथे मारुतीला ब्राह्मण का म्हटलंय? सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. गोंधळ करू नका. संस्कृत भाषेमध्ये किंवा पुराण वाङ्मयामध्ये भट या शब्दाचा अर्थ आहे योद्धा. जो उत्कृष्ट युद्ध करू शकतो त्याला भट म्हणायची पूर्वी पद्धत आहे. या दृष्टीनं भगवंताचं तत्वज्ञान टिकावं, भगवंताचे नीतिनियम टिकावेत, भगवंताचा न्याय निवाडा ह्या पृथ्वीवर टिकावा. म्हणून वेळ प्रसंगी शत्रूशी आणि वेळ प्रसंगी चुकणाऱ्या स्वजनांशी सुद्धा युद्ध करायला संत आणि वीर हुतात्मे नेहमी उभेच असतात. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशीच अवस्था संतांचीही असते आणि वीरांचीही असते. या दृष्टीनं भक्तीमध्ये युद्ध अभिप्रेतच आहे. मग ते कधी कामक्रोध लोभ मोह मद मत्सर या शत्रूंशी असेल किंवा समाजाचं अहित करणाऱ्या तुमच्या आमच्या एखाद्या नातलगांवर असेल, नाही तर एखाद्या देशविघातक परकीय शक्तीशी असेल. पण युद्ध चालू ठेवल्याशिवाय आणि युद्धाला निर्णायक विजय दिल्याशिवाय भक्तीची व्याख्या पूर्ण होत नाही. या दृष्टीनं हनुमंता, तुम्ही भगवंताच्या चरित्राचं श्रवण केलं, कीर्तन केलं, स्मरण केलं, सेवा केली, अर्चन केलं, वंदन केलं, दास्य केलं, सख्य केलं आणि स्वतःच भगवत स्वरूप झालात. अशी योग्यता आम्हाला सुद्धा मिळवायची इच्छा आहे हो. तुमच्या चरित्राचं आम्ही यथाशक्ती अनुकरण करायचा प्रयत्न करू. म्हणून आज चरित्रच असं सुरू करायचं आहे. ज्यांनी मनापासून हनुमंतांच्या चरित्राचं नुसतं गुणगान नव्हे, अनुकरण करायचा प्रयत्न केला, अनुसरण करायचा प्रयत्न केला, अशा एका श्रेष्ठ रामभक्ताचं, देवभक्ताचं चरित्र उत्तरंगात ऐकायचं असल्यामुळे अभंगाचं निरूपण पुरे. परत एकदा हा अभंग वेगळ्या रागात म्हणायचा. आता कुठल्या वेगळ्या रागात म्हणायचा? आज शनिवार आहे, महारुद्रांचाच वार आहे. महारुद्रांचे म्हणजे रुद्रांचे जे जे गण आहेत भक्तगण, त्यापैकी भैरव हे सगळे त्यांचेच गण आहेत. काळभैरव वगैरे वगैरे वगैरे. आता भैरव या रागा नावाचे अनेक राग पण संगीतात आहेत. नटभैरव आहे, अहिर भैरव आहे. काही माणसं वात्रट असतात, टोळ भैरव आहे का? तो तू आहेस, म्हणजे तू आमच्या संगीताकडे नाही आहे. टोळ भैरव तू, म्हणजे काय असतील ते
त्यातला एखादा पकडल्याला हरकत नाही. नटभैरव मध्ये अभंग म्हणूया आणि पूर्वरंग थांबवूया. गमद धप मगरे रे गम गम प गम द द नी नी ध नी द प ध नि सा नि सा रे सा नि द द रे सा धनी सा रे गा सा ग रे सा नि ध रे सा नि ध प सा नि ध प म नि ध प म ग ध प म ग रे प म ग रे सा. शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता. हार आणि बुक्का. शरण हनुमंता हनुमंता. शरण हनुमंता तुम्हा आलो तुम्हा आलो तुम्हा आलो. शरण तुम्हा आलो रामदूता रामदूता रामदूता. शरण शरण हनुमंता. शरण शरण हनुमंता. पधनी मा पध गम प रे गम सरे ग नि सरे ध नि ध नि सा 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 नि सा 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 नि सा 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 नि सा 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 रे 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 ध रे 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 ध रे 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 ध रे गरे ग 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 मगमा 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 मम प पम प पम प पम प पम प प प प गम ध ध ध ध ध ध ध ध ध नि ध ध ध ध ध ध सा 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 सरे नि सा ध नि पद म प ग म रे ग सारे सारे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा नि सा रे शरण शरण हनुमंता. शरण हनुमंता हनुमंता हनुमंता. महारुद्र हनुमान की जय. 5 वेळेला सगळे जण भजन करूया. आपल्याच एका हाताने आपल्या दुसऱ्या हातावर टाळी वाजवू. टाळी दणदणीत, भजन मात्र गोड. सांगावं का लागतं? टाळी दणदणीत म्हटलं की भजन पण दणदणीत करतात हो. काय असतं? परमेश्वराने आपल्यासाठी धावून यावं असा त्यामागे भाव असतो हो. बरीचशी माणसं देवाला दम दिल्यासारखी स्तोत्र म्हणताना मी बघितली आहेत. मारुती मंदिरापाशीच राहतो ना.
मारुती समोर उभं राहून जणू काही नोटीस बजवायला आल्यासारखा, भीमरूपी महारुद्रा वज्रहन, आता काय करावं? ते पुजाऱ्याच्या हातातलं तबक खाली पडलं 2-3 मिनिटं. तुम्ही स्तोत्र म्हणताय का जीव काढताय आमचा? दणदणीत म्हटलं पाहिजे. दणदणीत म्हणजे असं नव्हे, आवाजाला गोडवा पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे. आपलं भजन किमान आपल्याला तरी नक्की ऐकू आलं पाहिजे. माणसं नेहमी विचारतात, मनापासून करू का नुसतं शरीराने करू? काया वाचा मन 3 एकत्र पाहिजेत. नुसतं मनाने सगळं करून चालेल का? मला सांगा. आपले बा तुम्हाला जेवायला घालायचं मनात आहे, काय करू याचं मी? जोपर्यंत शरीराकडून कृती होत नाही तोपर्यंत ते मनात आहे. याला काही व्यक्त स्वरूपाला कौतुक नाही ना फार. या दृष्टीनं ते व्यक्त व्हायला पाहिजे, प्रगट व्हायला पाहिजे. आणि आणखीन एक प्रार्थना करीन, आपापल्या घरामध्ये ही भजनाची, स्तोत्राची उपासना असेल तर उत्तमच आहे. पण जिथे जिथे नसेल तिथे आग्रहपूर्वक सुरू करा. आपण नेहमी एकमेकांना फोन करून क्षेमकुशल विचारतो, कशी काय अभ्यास चालू आहे, छान चालू आहे, कशी काय नोकरी चालू आहे. अधूनमधून विचारा ना, कशी काय उपासना चालू आहे. मुळात उपासना चालू आहे का? मी अनेक माझ्या ख्रिश्चन मित्रांच्याकडे गेलो राहायला, तर त्यांची मुलं एखाद्या वेळेला मेडिकलला असतील तर प्रॅक्टिकल करून यायला रात्री 10 वाजतात. पण आई वडील जेवायला थांबलेले असतात. ती मुलं आली की ते एकत्र येशूची प्रार्थना करतात, मग जेवतात. अनेक मुसलमान मित्रांच्याकडे मी राहिलो, त्यांची पोरं 10:30ला रात्री येतील. आईबाप थांबलेले असतात. ते आले की सगळे एकत्र भगवंताची पहिल्यांदा त्या ठिकाणी प्रार्थना, मग जेवण. माझ्या घरातलं पोर 8 वाजता घरी येतं. आणि चुकून मी घरात असताना जर म्हटलं, अरे भीमरूपी म्हटलीस का, तर पोराची आईच माझ्यावर तापतेन सांगते, अहो दमलाय तो. अगं तू थांब ना भावाने, मी त्याच्याशी बोलतोय ना, काय करायचं. पण माझ्या पोरांना गीतेतला एकही अध्याय अजून पाठ येत नाही, याची शरम पालकांनाच वाटत नाही. याच्यापेक्षा मोठं धर्मांतर कुठलं आहे मला सांगा. प्रत्येक वेळेला काही पोपच्या हातचं पाणी प्यायलं म्हणजेच धर्मांतर होतं असं नाही. पण आंघोळ केल्यावर मला गंध लावावंसं वाटत नाही, हे धर्मांतरच आहे. मला देवाला नमस्कार करावासा वाटत नाही, हे धर्मांतरच केलेलं आहे. संध्याकाळ झाल्यानंतर मी माझ्या घरातले सगळे एकत्र बसून एकही स्तोत्र म्हणत नाही, हरिपाठाचा एखादा अभंग म्हणत नाही, पण एकही मालिका चुकवत नाही. एक सासू आली तर 4 दिवस सासूचे लागले, मग 6 सासवांची मालिका. आता जाणार होते कौरवांपर्यंत, 100 सासवांपर्यंत हळूहळू वाटचाल आहे त्यांची सगळ्यांची. पण ह्यातली एक मालिका चुकली तर एकमेकांना फोन करून, काय झालं गो कालच्या एपिसोडमध्ये, ही 50 वेळेला चौकशी. पण अगं मी आता कीर्तनाला गेले होते, शनिवारची आपली उपासना राहिली, काल झाली का ग? तुमच्या आमच्या एकमेकांच्या उपासनेची जर चौकशीही नाही आणि काळजीही नाही, तर ज्याचं भगवंताबरोबर नातं चालूच नाही, ते नातं भगवंताने कसं पूर्ण करावं. या दृष्टीनं गंभीरपणे विचार केला पाहिजे. नामयोगी ब्रह्मचैतन्य सुद्धा आपल्याला सांगतात की फक्त स्वतः नाम घेतल्याने काम संपत नाही. नाम सदा बोलावे, गावे, ध्यावे, पण जनासी सांगावे. जिथे ते चालू नसेल तिथे चालू करावं, हाची सुबोध गुरुचा. या दृष्टीनं आपण तर भजनाचा आनंद घ्यावाच, पण त्याचबरोबर जिथे जिथे तो भजनाचा आनंद उपलब्ध नसेल त्या त्या ठिकाणी तो निर्माण करायचा आपण प्रयत्नही करावा. बस 5 वेळेला भजन करूया. चरित्र भागाकडे लगेच वाटचाल. म्हणा गोड आवाजात, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती
राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र। माझ्यानंतर सर्वांनी म्हणा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण महाराज की जय।